रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ. सूर्यनारायणाचे 7 दिवसाचे जे उपवास असतात, जे व्रत आहे तर ते कधी करावं, व्रत कसं करायचं आहे, व्रत करत असताना व्रत कोणी करावं, उपवास कसा करावा, हे व्रत जे आहे तर ते यंदा कधीपासून सुरू होत आहे, कधीपर्यंत उपवास आपल्याला करायचा आहे, उपवास कधी सोडायचा आहे, या दिवशी आपल्याला पूजा जी करायची असते किंवा 7 दिवस आपण जी पूजा आहे तर ती कशी करायची, कधी करायची, याशिवाय पूजा कधी काढायची, सूर्याला अर्घ्य कसं द्यायचं आहे, सूर्यपूजा कशी करायची आहे, व्रताचे नियम काय असणार आहेत, कोणत्या चुका आपल्याला हे व्रत करत असताना करायच्या नाहीत, याशिवाय मंत्र कोणता म्हणायचा आहे, पूजा मांडणी कशी करावी, पूजा कधी उचलावी, उद्यापन कसं करावं, पूजा कुठे मांडावी, मध्ये जर मासिक धर्म आला किंवा सुतक असल्यास किंवा गर्भवती महिला, कुमारिका, विधवा पुरुष हे व्रत जे आहे तर ते करू शकतात का, याशिवाय नैवेद्य काय दाखवावा, अशी बरीचशी माहिती एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणजे 7 दिवसाचे सूर्यनारायणाचे जे उपवास असतात त्याबद्दल तुमच्या मनामध्ये एकही शंका राहणार नाही. असा हा आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. रोजची पूजा देखील यामध्ये दाखवणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग लगेच सुरुवात करूया. सूर्यनारायणाचे उपवास करत असताना आपल्याला सकाळी सूर्योदयापूर्वी उठायचं आहे, स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे. सूर्योदयापूर्वीच आपल्याला ही जी पूजा आहे तर ती मांडायची आहे. सर्वात आधी तुळशी पूजन आपल्याला करावं लागेल. तुळशी पूजन करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण ही जी पूजा आहे तर ती आपल्याला अंगणामध्ये, बाहेर किंवा टेरिसवर किंवा गच्चीमध्ये जिथून आपल्याला सूर्यदेवतेचं दर्शन होतं तिथे आपल्याला ही जी पूजा आहे तर ती मांडायची असते. तर सर्वात आधी तुळशी पूजन करून घ्यायचं आहे. तुळशीला हळदी कुंकू व्हायचं, अक्षता व्हायच्या, त्यानंतर नैवेद्य म्हणून तिळगुळ देखील व्हायचं आहे. थोडेसे तीळ देखील आपण व्हायचे आहेत. निरांजन ओवाळून घ्यायचं, फूल व्हायचं, जल देखील अर्पण करायचं. तुळशीला या दिवशी पाणी घालत असताना तुम्ही पाण्यामध्ये 2-3 किंवा चिमूटभर पांढरे तीळ अवश्य घालायचं आहे. त्यानंतरच हे पाणी तुळशीला घालायचं. अशा प्रकारे तुळशीची पूजा करून घ्यायची आहे. तुळशीची पूजा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू शकता किंवा ओम सुभद्राय नमः हा मंत्र 3 वेळा म्हणू शकता किंवा ओम सुभद्राय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम गोविंदाय नमः असं म्हणत आपण तुळशीची पूजा करायची. तुळशीची पूजा झाल्यानंतर लगेच आपण ही पूजा मांडणी जी आहे तर ती करायला सुरुवात करायची आहे, कारण की सूर्य उगवायच्या अगोदर आपल्याला ही जी पूजा आहे तर ती करून घ्यायची आहे. घराबाहेर, दारात बाहेर जिथून आपल्याला सूर्यदेवतेचं दर्शन होणार आहे तिथे आपल्याला ही जी पूजा आहे तर ती मांडायची आहे. ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार आहात ती जागा तुम्हाला शेणाने सारून घेऊ शकता, फरशी असेल तर पुसून घेऊ शकता. त्यावरती पण आपण रांगोळीने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे. स्वस्तिकवरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण अक्षता व्हायच्या आहेत, एखादं फूल देखील वाहू शकता. भूमिपूजन करून घ्यायचं आहे आणि त्यावरती तुम्ही पाट किंवा चौरंग मांडायचं आहे. त्यानंतर पाटावरती आपण रांगोळीने भगवान सूर्यदेवांची प्रतिमा जी आहे तर ती रेखाटणार आहोत. ही पूजा आपल्याला दररोज करायची आहे आणि ही पूजा आपण कधी काढायची तर सूर्योदय झाल्यानंतर आपण थोड्या वेळानंतर ही पूजा काढू शकतो. म्हणजे तुम्ही 8-9 वाजेपर्यंत ही पूजा काढली तरी सुद्धा चालेल. त्यासाठी आपण लागणारे साहित्य बघूया. नैवेद्यासाठी तिळगुळ घ्यायचे आहेत, गुळ खोबरे आणि एखादं फळ घ्यायचं आहे. अक्षता, निरांजन घ्यायचं आहे, हळदी कुंकू लागणार आहे, लाल रंगाचं फूल घ्यायचं आहे, स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. सूर्याला अर्घ्य देण्यासाठी आपण तांब्याच्या भांड्यामध्ये अर्घ्य द्या, त्यासाठी तांब्या घ्यायचा आहे. गणपती स्वरूप एक सुपारी घेतलेली आहे, अक्षता घेतलेल्या आहेत, विड्याची जोड पानं घेतलेले आहे, असं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर पाटावरती आपण सूर्यदेवाची प्रतिमा रेखाटणार आहोत. तर इथे मी अशा प्रकारे एका वाटीच्या मदतीने एक गोल काढून घेतलेला आहे. इथे आपण लगेचच आपली जी भगवान सूर्यदेवाची जी प्रतिमा आहे तर ती प्रतिमा काढून घेऊया. तोपर्यंत मी तुमच्या काही शंकाचं निरसन करण्याचा प्रयत्न करते. हा जो उपवास आहे तर तो कसा करावा, तर उपवास करत असताना तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करू शकता. बरेच जण या उपवासामध्ये तिखट मीठ देखील खात नाहीत. फलाहार करून किंवा दूध, चहा किंवा फळांचा रस, रताळे, बटाटा, गोड साबुदाण्याची खीर असे पदार्थ खाऊन देखील उपवास करतात. या उपवासामध्ये वरीचे तांदूळ खाल्ले जात नाहीत. तुम्ही साबुदाणा खाऊ शकता, राजगिरा खाऊ शकता, वरीचे तांदूळ खाऊ नयेत. काही ठिकाणी तिखट मीठ देखील खाल्लं जात नाही. आमच्याकडे तिखट मीठ खाल्लं जातं, फक्त वरीचे तांदूळ खाल्ले जात नाहीत. हा उपवास एकदा केल्यानंतर तो कधी सोडावा
बरेच जण विचारतात संध्याकाळी सोडावा का दुसऱ्या दिवशी सोडावा. तर हा उपवास तुम्ही एकदा सुरू झाला किंवा एकदा धरला की त्यानंतर आपल्याला रथसप्तमीपर्यंत हा उपवास जो आहे तर तो करायचा असतो. उपवास मध्येच सोडायचा नाही. उपवास आपल्याला पहिल्या दिवशी धरायचा आहे. म्हणजे यावर्षी जी पौष अमावस्या जी आहे 18 जानेवारी 2026 रविवार या दिवशी आहे. त्यानंतर जो दुसरा दिवस येतो तर त्याला माघ शुक्ल प्रतिपदा असं म्हटलं जातं. म्हणजे माघ महिन्यातील पहिला दिवस या दिवसापासून ते 7व्या दिवसापर्यंत असं 7 दिवस आपल्याला हे सूर्यनारायणाचं व्रत करायचं असतं. यंदा माघ शुक्ल प्रतिपदा ही सोमवार दिनांक 19 जानेवारी 2026 या दिवशी आलेली आहे. माघ शुक्ल प्रतिपदेला उपवासाची सुरुवात करायची आहे. ती माघ शुक्ल सप्तमीपर्यंत उपवास धरायचा आहे. म्हणजे रथसप्तमीपर्यंत उपवास आपल्याला करायचा आहे. यंदाची रथसप्तमी ही रविवार 25 जानेवारी 2026 या दिवशी आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. उपवास सोडण्यासाठी किंवा उद्यापन करण्यासाठी वेगळं असं काही करण्याची गरज नाही. आपण रथसप्तमीच्या दिवशी घरामध्ये गोडाधडाचा पूर्णावरणाचा स्वयंपाक बनवतो. तोच नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर तो ग्रहण करून आपल्याला उपवास सोडायचा आहे. शिवाय रथसप्तमीच्या दिवशी एकदा का दूध उतू घालवलं की त्यानंतर तुम्ही उपवास कधीही सोडू शकता. दूध उतू घालवलेलं जे दूध आहे तर ते पिऊन सुद्धा तुम्ही उपवास सोडू शकता. रथसप्तमीपर्यंत आपल्याला उपवास करायचा आहे. सूर्याची प्रतिमा रेखाटल्यानंतर आपण एका साईडला गायीची पावलं काढायची आहेत आणि एका साईडला आदित्य रानूबाई आपण काढून घेतलेले आहेत. अशा प्रकारे रांगोळी आपल्याला दररोज काढायची आहे. पाटावरती रांगोळीने चित्र काढायचं. तुमच्याकडे सूर्यनारायणाचा फोटो असेल तर तो देखील तुम्ही पूजेमध्ये मांडू शकता. परंतु शक्यतो याला पाटावरची पूजा असं देखील म्हणतात आणि याला रांगोळी आपल्याला जे चित्र आहे तर ते काढायचं असतं. आपल्याला उन्हामध्ये म्हणजे आपल्या घराबाहेर अंगणामध्ये बसून ही पूजा करायची आहे. सर्वात आधी आपण दिवा प्रज्वलित करून घेऊया. त्यासाठी थोडेशा अक्षदांचं आसन दिलं, त्यावरती हळदी कुंकू वाहिलं, त्यावरती निरांजन ठेवून आपण हे निरांजन प्रज्वलित करून घ्यायचं आहे. दिव्याला हळदी कुंकू अक्षदा एक फूल व्हायचा आहे. नमस्कार करायचा आहे. शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते असं म्हणून नमस्कार करायचा. त्यानंतर धूप अगरबत्ती देखील लावून घ्यायची आहे. पूजेला सुरुवात करायची आहे. जास्त वेळ नाही, अगदी 5 ते 10 मिनिट देखील या पूजेला पुरेशी आहेत. सर्वात आधी गणेश पूजन करून घेऊया. त्यासाठी जोडविड्याचं पान ठेवून त्यावरती अक्षदांचं आसन दिलं, त्यावरती हळदी कुंकू वाहिलं, त्यावरती गणपती स्वरूप आपण एक सुपारीची स्थापना केलेली आहे. हळदी कुंकू वाहून गणपती बाप्पांची पूजा केली. त्यानंतर आपण अक्षदा आणि लाल रंगाचं फूल गणपती बाप्पांना अर्पण करायचंय. या दिवशी तुम्ही आपल्या देवघरातील मूर्ती देखील इथे मांडू शकता. परंतु रोज रोज आपल्याला देवघरातील मूर्ती इथे मांडू शकत नसाल तर तुम्ही एकच गणपती स्वरूप सुपारी घ्यायची आहे. 7 दिवस तीच सुपारी आपल्याला गणपती म्हणून पूजेमध्ये मांडायची आहे. त्यानंतर भगवान सूर्यदेवांना देखील आपण हळदी कुंकू व्हायचं आहे. आणि जी गायीची पावलं आहेत आणि आदित्य रानूबाई आपण जे काढलेले आहे त्यांना देखील आपण हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. गणपती बाप्पांची पूजा करत असताना गणेश मंत्राचा जप करावा. भगवान सूर्यदेवांची पूजा करत असताना ओम सूर्याय नमः या साध्या सोप्या मंत्राचा तुम्ही सतत जप करू शकता. किंवा ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम भास्कराय नमः असं देखील तुम्ही म्हणू शकता. आदित्य स्तोत्राचं देखील पठण करू शकता. यानंतर आपण भगवान सूर्यदेवांना लाल रंगाचं फूल या दिवशी अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपण थोडेसे तीळ घेऊन आपण या पूजेवरती व्हायचे आहेत. म्हणजे भगवान सूर्यदेवांना आपण हे तीळ अर्पण करायचे आहेत. या दिवशी तिळाच्या दानाला आणि तीळ अर्पण करणाऱ्याला खूप महत्त्व दिलं जातं. यासाठी तीळ तुम्ही नक्कीच अर्पण करा. त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, याशिवाय तिळगुळाचा नैवेद्य किंवा एक फळ आपण या नैवेद्यामध्ये रोज दाखवायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे. या पूजेमध्ये नैवेद्य काय दाखवावा तर तुम्ही खिचडी देखील बनवू शकता. डाळीची खिचडी किंवा मिक्स डाळीची खिचडी बनवली जाते. सोबतच गुळ खोबरे आणि एक फळ रोज आपण पूजेमध्ये जे नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे. तेच फळ तुम्ही दिवसभर उपवासासाठी देखील खाऊ शकता. अशा रीतीने आपण भगवान सूर्यदेवांची पूजा करून घ्यायची. त्यानंतर ही पाटावरची पूजा झाली की पूजा मांडेपर्यंत
तोपर्यंत सूर्य देखील उगवलेला असेल तर यानंतर लगेचच सूर्याला अर्घ्य आपल्याला द्यायचे. उगवत्या सूर्याला तुम्हाला अर्घ्य द्यायचा आहे. त्यासाठी आपण एका ताटामध्ये सर्व साहित्य गोळा करून घेणार आहोत. भगवान सूर्यदेवांची पूजा करण्यासाठी सूर्यदेवांचे प्रत्यक्ष दर्शन आपल्याला दररोज घ्यायचं आहे होत असतं आणि त्यामुळेच आपलं जीवन हे सुखकर देखील झालेलं आहे. तर म्हणून आपण सूर्यदेवांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देखील अशा प्रकारे सूर्याला अर्घ्य देऊ शकता. याशिवाय तुमचा उपवास असो किंवा नसो तरी देखील रोज तुम्ही सूर्याला अर्घ्य हा तांब्याच्या भांड्यामध्ये आपल्याला अर्घ्य द्यायचा आहे. तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून घ्यायचं. त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षता, थोडेसे पांढरे तीळ आणि एक लाल रंगाचं फूल यामध्ये टाकायचं आहे. हे पाणी आपण सूर्याला अर्घ्य म्हणून देणार आहोत. ताटामध्ये सर्व साहित्य घेतलेलं आहे. हळदी कुंकू, अक्षता, त्यानंतर पांढरे तीळ, त्यानंतर नैवेद्य हे देखील घेतलेलं आहे. निरांजन घेतलेलं आहे. सर्वात आधी सूर्याला आपण अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देण्यासाठी आपण पूर्वेकडे तोंड करून सूर्योदय झाल्यानंतर सूर्योदय होताना उभं राहायचं आहे. दोन्ही हात उंचावून सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. सूर्याला अर्घ्य देत असताना एका हाताने देऊ नका, दोन्ही हात उंचावून सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. यानंतर प्रत्यक्ष सूर्यदेवाची आरती आपल्याला करायची आहे. तर इथे मी पाटासमोरच तुम्हाला सूर्यदेवाची आरती कशी करायची तर ते दाखवणार आहे. तुम्ही सूर्यासमोर उभा राहून अशी प्रत्यक्ष सूर्यदेवाची आरती देखील करायची आहे. प्रथम हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षता व्हायच्या आहेत, तीळ व्हायचे आहेत आणि त्यानंतर प्रत्यक्ष सूर्यदेवाला अशा प्रकारे ओवाळायचं आहे. रोज उगवत्या सूर्याला तुम्हाला ओवाळायचं आहे. हा देखील या पूजेचा सर्वात महत्त्वाचा या उपवासाचा एक नियम आहे. रोज उगवत्या सूर्याला तुम्हाला अशा प्रकारे ओवाळायचं आहे. इथे आपली पूजा संपन्न झालेली आहे. यानंतर तासाभराने तुम्ही ही जी पूजा आहे तर ती काढू शकता. हा उपवास कोणी करावा, हे व्रत जे आहे तर ते कोणी करावं किंवा व्रत करत असताना कशासाठी करावं तर हे व्रत जे आहे तर ते विवाहित महिला शक्यतो करतात. पुत्र प्राप्तीसाठी खास करून हे व्रत जे आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये केलं जातं. याशिवाय आपल्या कुंडलीमध्ये सूर्याची जर स्थिती ही कमजोर असेल तरी देखील तुम्ही हे व्रत जे आहे तर ते करू शकता. आपली इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्ही जे व्रत आहे तर ते करू शकता. अखंड सौभाग्यासाठी देखील ही पूजा केली जाते. शक्यतो पुत्र प्राप्तीसाठी जास्त प्रमाणामध्ये विवाहित महिला ही पूजा जी आहे तर ती करतात. ही जी पूजा किंवा व्रत जी आहे तर ते कुमारिका, पुरुष किंवा विधवा महिला ज्या आहे तर त्या करत नाही. शक्यतो विवाहित महिलाच ही पूजा जी आहे तर ती करतात. हे जे उपवास आहे तर ते करतात. गर्भवती महिलांना शक्य असेल तर तुम्ही पूजा करू शकता किंवा नाही केलं तर देखील चालेल. जर मासिक धर्म आला तर तुम्ही फक्त उपवास करायचा आहे. रोजची पूजा तुम्हाला करायची नाही. सुतक असल्यास तुम्हाला ही पूजा करायची नाही, फक्त उपवास करायचा आहे. हे व्रत कधीपासून करावं तर माघ शुक्ल प्रतिपदेपासून आपल्याला या व्रताची सुरुवात करून सप्तमीपर्यंत हे व्रत केलं जातं. यंदा 2026 मध्ये 19 जानेवारी 2026 सोमवारपासून आपल्याला हे व्रत सुरू करायचं आहे. ते 25 जानेवारी 2026 रविवारपर्यंत हे व्रत करायचं आहे. या व्रताचे काही नियम आहे तर ते कोणते आहे तर ते देखील पाहूया. हे व्रत करत असताना आपण एकदा का हे व्रत धरलं तर ते आजन्म व्रत पाळायचं असतं. मध्येच हे व्रत सोडलं जात नाही किंवा 2 ते 3 वर्ष किंवा 5 वर्ष असं हे व्रत केलं जात नाही. एकदा केल्यानंतर कायमस्वरूपी हे व्रत आपल्याला करावं लागतं. हे व्रत करत असताना आपल्याला सूर्योदयापूर्वीच उठायचं आहे, स्नान करायचं आहे. सूर्य उगवण्याच्या आत आपल्याला पूजा मांडून उगवत्या सूर्याची पूजा करायची आहे. सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. दररोज सूर्याला अर्घ्य देणं गरजेचं आहे, तरच तुमचं जे व्रत आहे तर ते पूर्ण होणार आहे. हे उपवास करत असताना आपण जेव्हा सूर्योदयापूर्वी उठतो तर सूर्योदयापूर्वीच आपल्याला जे आपले केस आहेत तर ते विंचरायचे आहेत. एकदा का सूर्य उगवला की केस विंचारले जात नाहीत, केसाला फणी लावत नाहीत. दुसऱ्या दिवशीपर्यंत तुम्ही केस विंचारू शकत नाही. दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी तुम्हाला केस विंचरायचे आहेत. याशिवाय बरेच जण संध्याकाळी सूर्य जेव्हा मावळतो, सूर्यास्त जेव्हा होतो तर त्याच्या अगोदर जेवण करतात. सूर्यास्तानंतर जेवण देखील घेतलं जात नाही. हा देखील नियम बरेच जण पाळतात. तर अशा प्रकारे साधे सोपे नियम पाळून आपल्याला हे सूर्यनारायणाचे जे व्रत आहे तर ते करायचं असतं. अशा प्रकारे 7 दिवसाचे सूर्यनारायणाचे जे व्रत आहे तर ते व्रत केलं जातं, उपवास केला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये सूर्यनारायणाच्या व्रताविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासोबतच पूजा कशी करायची हे देखील दाखवलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा.
तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता. याशिवाय शेजारील जे हाईपचं बटन आहे तर ते हाईपचं बटन दाबून तुम्ही पॉईंट्स देखील देऊ शकता. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.